नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील बाफना हायस्कूल परिसरात पावसाचे पाणी साचून त्याचा विद्यार्थी आणि पालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून याबाबत शाळा प्रशासनाने ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी मनपा अधिकाऱ्यांना सोबत घेऊन परिसराची पाहणी केली. शाळेच्या परिसराची तात्काळ स्वच्छता करण्यात यावी, तसेच शहरातील सर्व शाळा महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवा, अशी मागणी यावेळी ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी केली. बाफना शाळा प्रशासनाने काल आमच्याकडे तक्रार केली. शाळेमध्ये गटारीचे पाणी भिंतीद्वारे मध्ये येते, तिथे स्वच्छतेचा अभाव आहे. त्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण होऊ शकतो. त्याची दखल घेऊन आम्ही आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत संबंधित जागेची पाहणी केली आणि तेथील सर्व दुरावस्था ही मनपाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी देखील आम्हाला आश्वासित केले की या 2 दिवसात सर्व स्वच्छता आणि स्वच्छतेबाबत असलेल्या सगळ्या समस्या सोडवल्या जातील आणि गटारीचा जो विषय आहे तो देखील आम्ही ठराव करून मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. याच दरम्यान आम्ही देखील आमच्यातर्फे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. फक्त बाफना शाळा नाही तर धुळे शहरातील प्रत्येक शाळा महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवा, जेणेकरून तेही विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही याची काळजी धुळे महानगरपालिकेने घ्यावी. आपण सर्वत्रच जिथे चौकांमध्ये असेल किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील, जिथे जिथे पावसाचं पाणी अडून स्वच्छताचा प्रश्न निर्माण होत असेल, कचरा साचत असेल, तिथे ताबडतोब हे सर्व समस्या सोडवा, स्वच्छता अभियान राबवा. पावसाचे पाणी कुठेही थांबून राहता कामा नये याची महानगरपालिकेने काळजी घ्यावी, अशा पद्धतीचे देखील सूचना केल्या. धुळेकर बंधू भगिनींना नम्र आव्हान आहे, आपल्या परिसरात कुठेही कचरा दिवसेंदिवस पडलेला असेल, घाणीचे साम्राज्य झालेले असेल किंवा पावसाचं पाणी जाण्यासाठी कोणताही रस्ता नसेल तर नक्कीच आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय बघा येथे संपर्क करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.